मित्रांनो मंदिराच्या समोरच इकडे बारव किंवा विहीर बोलतात त्याला, म्हणजे त्या पाण्यामध्ये जर स्नान केलं ना तर शरीराचे म्हणजे आपल्या त्वचेवरचे सगळे रोग जातात। इथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता। मित्रांनो माझ्यासोबत तुम्ही पण देवीचं दर्शन घ्या। फायनली खूप वरती गेलेला आहे आपला धोका आता। बापरे एवढ्या छोट्या पोराला एवढ्या टोकाला का बसवलं मित्रांनो तुम्ही? पूर्ण वरती आलो होतो आपण आता। दादर स्टेशनवरून CSMT धुळे ट्रेन पकडून मी सरळ निघालो नाशिक रोडला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण चाललोय नाशिक रोडला, म्हणजे आपल्याला गावाला जायचे आणि तिकडनं नंतर उद्या जाणार आहे आपण वणीला। बाकी त्याच्यानंतर आपण बघूया, प्रत्येक वीकला एक ब्लॉग तरी शूट झाला पाहिजे, कारण का आपलं कामच असं आहे की त्या कामातून वेळ भरपूर काढून ब्लॉग बनवावे लागतात। तर ते माझ्यासाठी एक खूप मोठा टास्क असणार आहे, प्रत्येक वीकला एक नवीन ब्लॉग टाकणं, कारण एडिटिंग पण करायला टाइम जातो। तर बघूया काय होतं काय नाही। नवरात्र चालू असल्यामुळे मी विचार केला की आपण विरारच्या जीवदानी मातेचं दर्शन घेतलंच आहे, तर आज नाशिकला जाऊन श्री सप्तशृंगी मातेचं पण दर्शन करू। म्हणून मी निघालोय नाशिकला, जिकडेच माझं गाव पण आहे। भेळवाला आलता तर म्हटलं भेळ खाऊ, मग भेळ घेतली आणि मस्त विंडो बाहेर छान छान नजारे बघत पोहोचलो कसारा स्टेशनला। तर मित्रांनो आपली ट्रेन आता कसारा स्टेशनला थांबले, तुम्हाला दाखवतो मी। इकडे बघा कसारा स्टेशनला थांबलोय आता आपण, आणि इकडने आता डायरेक्ट इगतपुरीवरून नाशिक रोड। ठीक आहे, बघूया किती वेळ लागतो आपण। आपल्याला अजून 4 तरी वाजणार आहेत, आता 2:30 वाजले। आपण 12 वाजता निघलो होतो दादरवरून। कसारा स्टेशन बघा, काहीच गर्दी नाही आहे आणि ट्रेनमध्ये पण एवढी काही गर्दी नाही आहे, पूर्ण रिकामी ट्रेन आहे। कसारा स्टेशन सोडलंय आपण आता। आपल्याला पुढे आता घाट लागेल, कसारा घाट तुम्हाला मी दाखवतो, कसारा घाट। ओके, फायनली आता आपण घाटाच्या वरती जाणार हळूहळू। मागे इंजिन लावलं असेल वाटतं ट्रेनला, कारण कसारा घाटातून जाताना डबल इंजिन लावतात ना। मित्रांनो तुम्हाला बोललो होतं ना मागाशी, ट्रेनला मागे इंजिन लावायला गाडी कसारा स्टेशनला थांबली असेल, आणि इकडे गाडी थांबली समोर। पुढे आपला एक इंजिन आहे आणि मागे तुम्ही बघू शकता किती इंजिन लावले, दिसत आहे का तुम्हाला? एक मिनिट झूम करून दाखवतो। हे बघा 1, 2 आणि 3, पूर्ण 3 इंजिन लावलेत गाडीला मागे। आणि गाडी बघू शकता तुम्ही आता घाटात वरती थांबलेली आहे। वरती चढते ती गाडी आता, पूर्ण वरती चढणे आणि चढावाला गाडी आता थांबली होती आणि परत चालू झाली आहे गाडी आता। मित्रांनो समोरून एक ट्रेन चालली आहे बघा। कोणती ट्रेन आहे ही? डेक्कन क्वीन आहे। पूर्ण AC डबे आहेत मित्रांनो या ट्रेनला, पूर्ण AC डबे आहेत। डेक्कन क्वीन चालले आहे आपल्या बाजूने समोरून, पूर्ण AC डबे तिला, पूर्ण AC डबे। एक पण डबा जनरल किंवा स्लीपर नाही आहे। हे बघा पूर्ण AC गाडी होती, पूर्ण AC होती शेवटपर्यंत। इकडे काय ड्रायव्हर आपला मागून झेंडा दाखवणार आहे, त्याला बिना ACच्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे। पण ठीक आहे। आणि मी आता डोअरला आलो मित्रांनो, कारण मगाचपासून मी आतमध्येच बसलो होतो। म्हटलं इकडे कसारा घाटात चांगला व्ह्यू दिसतो, तर तुम्हाला दाखवावा, म्हणून मी थोडं डोअरला आलोय। गावातल्या बायका छोट्या एकदम कशा बसलेल्या आहेत, मोळे बोलतात त्याला, जे डोक्यावर भारे घेऊन जातात ते लोक। इकडे गावाकडचे लोक जे असतात ते असे जंगलातून, कसं आता घाटा इकडे जंगल आहे ना, जंगलामधून लाकडं तोडून घरी नेतात पेटवायला, फाट्या पेटवायला। आणि ट्रेनने आता जरा स्पीड पकडलाय मित्रांनो। आणि इकडे बाजूला बघा राईट साईडला हायवे, तेव्हा कसारा घाटातून येत असतो ना गावाला जायला, तेव्हा या हायवेने इकडनं येतो आम्ही। आज ट्रेनने चाललोय, भरपूर दिवसांनी ट्रेनने चाललेलं आहे आज। आणि अजून एक बोगदा आलाय समोर मित्रांनो, बोगद्यातून चाललोय आपण आता। बोगदा बघा, छोटासा बोगदा आलेला आहे। तर समोरची गावं बघा किती मस्त वातावरण दिसतंय समोर। दोरी बघा खाली, दोरी हे बघा खाली, दोरी बघा। आणि समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो, किती भारी व्ह्यू दिसतोय, एक नंबर। खाली पूर्ण खोल दरी आहे आपल्या खाली, समोर बघा किती मस्त ढगं वगैरे आलेले आहेत। अजून एक दरी येते समोर ना, अजून एक दरी तुम्हाला दाखवतो मी। तर मित्रांनो माझ्या कॅमेऱ्याच्या एका लेन्सवर फॉग आला होता थोडासा, त्याच्यामुळे थोडी व्हिडिओ मागची थोडी अशी व्हाईट दिसते, व्हिडिओमध्ये व्हाईट इफेक्ट जास्त दिसतोय। हे बघा अजून एक, आता तिसरा बोगदा आहे हा आपला। तिसऱ्या बोगद्यातून गाडी गेलेली आहे। हा, हे बोगद्याचं पाणी जे पडलं ना त्याच्यामुळे माझ्या मागाची लेन्सवरती थोडंसं फॉग आला होता। अजून एक दरी येणार आहे, ही समोर आहे बघा, काय भारी व्ह्यू दिसतोय बघा ना। झूम करू का? हो भाई, वा 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 वा। मित्रांनो इकडे बघा ना, डोंगरांमधून मस्त झरे वाहत आहेत, किती भारी वाटतं बघायला। त्याच्यामुळे मी डोअरजवळ आलो तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवण्यासाठी। कारण बघा मित्रांनो अजून एक ट्रेन चाललेली आहे। हा त्या बाजूने तिकडनं जाण्याचा ट्रॅक आहे, तिकडनं ही ट्रेनचा व्ह्यू बघा किती मस्त, पुढे गेले एकदम लांब गेले ट्रेन। तर मित्रांनो आपण पोहोचलो आता इगतपुरीला। इगतपुरी स्टेशन बघा ना किती मस्त दिसतंय, एकदम म्हणजे क्लीन आहे, खूप क्लीन गाव आहे। हा माणूस बघा कसा छत्रीला टेकून उभा आहे,
आता ते गाडीचे आपले मागचे 3 इंजिन आहेत ते इकडे काढतील, इथे सोडले जातील परत। आता फायनली इगतपुरी स्टेशनला आलोय आणि हे वर्कर्स इकडे बसलेले आहेत खाली, जे रेल्वे ट्रॅकचं काम करत असतात। इगतपुरी स्टेशनवर उतरलोय आपण आता। आपली गाडी इगतपुरी स्टेशनला थांबलेली आहे। इकडे पुरीवरनं आपल्याला आता जायचं आहे नाशिक रोडला। खूप स्लो गाडी आली, मला जाम वैताग आलाय आता। प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती थांबलोय। पाणी लिलो, चाय लिलो वाले ओरडत फिरतायत इकडे। इडली वाला आहे, दिवसा रात्री 24 तास इडली कसे काय विकतात हे मला काय समजत नाही। इडली तर खायचं माझं तर मन सकाळीच होतं, रात्री नाही होत। हा बघा चाय बोलतोय, ठीक आहे। मी आता जाऊन बसतो आतमध्ये। मेन सीन आपला कसारा घाटातच होता, घाटातला सीन तुम्हाला दाखवला मी। आणि हे इगतपुरी स्टेशन खूप मस्त वाटतं, एकदम क्लीनलीनेस। आणि इकडं अशा ट्रेन असतात, आपल्या मुंबईमध्ये वेगळ्या ट्रेन असतात। इकडच्या ट्रेन बघा कशा आहेत, खतरनाक आहेत एकदम। लुक जरा वेगळाच आहे त्यांचा काहीतरी। ठीक आहे, मी आता डायरेक्ट तुम्हाला नाशिक रोडला उतरल्यावर भेटतो। तिकडे आपल्याला आपली दीदी आलेली आहे घ्यायला, त्याचं काहीतरी काम आहे, तर ती पण नाशिक रोडला आली। तिथून मी जाणार भगूरला आणि भगूरवरून आपण जाऊ मळ्यात आपल्या गावाकडे। आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे वणीला, सप्तशृंगी माता वणी नाशिकमध्ये। हे बघा, हे पूर्ण भगूर शहर आहे। आपल्या भगूर सिटीमध्ये आपल्याला यायचं आहे परत देवळाली कॅम्पवरून। देवळाली कॅम्पला ट्रेन थांबत नाही, डायरेक्ट नाशिक रोडला। भरपूर स्पीडला चालले बघा ना इकडे। इथं आपल्या काकांचं घर आहे, तुम्हाला दाखवतो मी। इकडून दिसेल का जो ब्रिज आहे ना, त्या ब्रिजच्या तिकडे समोरची जी बंगलोज दिसतात तिकडे आपल्या काकांचं घर आहे। आपल्याला तिकडे पहिले जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या मळ्यात जायचं आपल्याला। आणि मित्रांनो इकडे बघा भगूर सिटी, परत एकदा तुम्हाला दाखवतो। हे आहे भगूर शहर आपलं। आणि आता देवळाली कॅम्प स्टेशन जाणार आहे। देवळाली कॅम्प स्टेशन तुम्हाला दाखवतो मी। देवळाली कॅम्प स्टेशन गेलं, भरपूर स्पीडला गेली गाडी इकडनं। इथेच मला उतरायचं होतं पण ट्रेन इथे थांबली नाही, तर डायरेक्ट नाशिक रोडवरून रिटर्न यावं लागेल आपल्याला। आणि देवळाली कॅम्पवरून आपल्याला इकडं बघा आपल्या झेंडा, भारताचा झेंडा। ओ भाई काय मस्त दिसत होता झेंडा। ओ हे बघा, देवळाली स्टेशन क्रॉस केले आपण, नाशिक रोडला उतरूया आपण। आता पहिल्यांदा मी नाशिक रोडला उतरतोय, मी पण कधी नाशिक रोडला जास्त गेलेलो नाही। ट्रेन स्लो झाले म्हटल्यावर स्टेशन आलंय वाटतं समोर। आणि इकडे बघा ना मित्रांनो, हा जो डब्बा आहे ना तो रिझर्व डब्बा असतो आणि तिकडचं जे आहेत ते नॉन रिझर्व आहेत। आणि पूर्ण ट्रेन खाली होती, म्हणजे इथपर्यंत आलो। अरे यार, देवळाली कॅम्पला आत्ताच आपण बघितलं ऊन होतं, इथे लगेच पाऊस पडायला लागला आहे मित्रांनो। खूप जोरात पाऊस पडतोय, खूप जोरात। इकडे बघा समोर बघा गोठा आहे, गाई आहेत गोठ्यामध्ये। भरपूर जोरात पाऊस लागला आहे यार इकडे। मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण नाशिक रोड स्टेशनला। आणि या ट्रेनने खूप वैताग गेला आपल्याला। ओके, त्यांना उतरायचं, जावा। ओके, या काकांना वर चालत्या याच्यात उतरायचं आहे। ते ट्रेनमध्ये विकायला येत असतात ते सेलर्स। काका बोलत होते की मला चालत्या याच्यात उतरायचे, त्यांनी मला मागं बोलवलं पण गाडी इतकी स्लो झाली तरी ती उतरली नाही। एवढ्यात मी उतरून गेलो असतो यार। 20-25 मिनिटं लेट आहे ही ट्रेन, धुळे एक्सप्रेस। अरे उतरू द्या रे भाई। मित्रांनो या ट्रेनला काहीच गर्दी नव्हती। मी दादरवरून आलेलो आणि नाशिक रोडला उतरलो, तरी पण ह्या ट्रेनला एवढी गर्दी नाही जेवढी गर्दी नाशिक रोडला झालेली आहे ट्रेनमध्ये चढायला। कोणत्या स्टेशनला एवढी गर्दी मला बघायला नाही भेटली। ठीक आहे, चला जाऊया आपण आता नाशिक रोड स्टेशनवरून। आम्हाला डायरेक्ट भगूरची रिक्षा पकडतोय, कारण आपली दीदी येणार होती आपल्याला घ्यायला, ती गेली निघून पुढे। तर पाऊस पण आला होता त्याच्यामुळे। मित्रांनो बाहेर आलोय आपण फायनली, आणि इकडे समोर भरपूर रिक्षा लागलेल्या दिसत आहेत। इकडनं आपण आता रिक्षा पकडू, आपली डायरेक्ट भगूरची रिक्षा पकडायची। आधी देवळाली कॅम्पचे पकडणार होतो, पण आता डायरेक्ट भगूरची रिक्षा पकडून भगूरला जाऊ। बस स्टँड जवळ देवी मंदिराच्या इकडे। हां, एकटा नाही, शेअरिंग नाही का? मित्रांनो इकडच्या ज्या रिक्षा आहेत त्या डायरेक्ट बोलतात भगूरला जाण्यासाठी 250 रुपये, 300 रुपये। अरे भाई मी दादरवरून आलो इथे। यूट्यूबर बघ ना, प्रतीक भांगरे ब्लॉग्स। तर भाई इकडे 250 रुपये सांगतात भगूरला जायचे। बघू, हे काका मला भेटलेत। काका बोलले आपल्याला समोरून भेटणार बिटकोवरून शेअरिंग रिक्षा भेटेल, आपण बिटकोवरून जाऊ का। हेच ते काका आहेत मित्रांनो, ज्यांनी मी भगूर चाललोय ते ऐकून ते पण म्हटले, माझ्या मागे चालते, मला आवाज दिला। चल बोलतात तुला दाखवतो भगूरला कसं जायचं। मग त्यांनी आता बिटकोला जायला सांगितलं, इकडनं बिटकोला जाऊ। तिकडून आम्ही 30-30 रुपये शेअरिंग रिक्षाने जाणार आहे आपण। मित्रांनो मी माझ्या गावाला येताना बाय रोडने जरी आलो तरी 100 रुपयामध्ये पोहोचतो। इथल्या रिक्षावाल्यांनी खरं तर शेअरिंगने न्यायला पाहिजे पटापट, त्यांचा पण फायदा होईल। कारण सिंगल सोलोमध्ये कोण जाणार आहे का? इथल्या इथं फक्त किती किलोमीटरचं अंतर आहे, 7-8 किलोमीटर असेल, पण 7-8 किलोमीटर 250 रुपये बोलत होता, 250 रुपये। मित्रांनो इथनं फायनली आपण रिक्षा पकडतोय आता। 900 मीटर म्हणजे 1 किलोमीटरच्या जवळपास चालत आलो थोडं आपण। काय नाही, असं नाही, 5 मिनिटं लागले। मित्रांनो देवळाली कॅम्पमध्ये आलोय आपण।
नाशिक सिटी खूप क्लीन आहे. आपण आता देवळाली कॅम्पवरून भगूरला चाललो आहे. इकडे नवरात्रीचा उत्सव जोरात असतो देवळाली कॅम्प ते भगूरपर्यंत, म्हणून इकडे जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे. पण आता पोहोचलो आहे. इथे सूरज आपल्याला घ्यायला आला असेल, कारण तिथेच येणार होते आपल्याला घ्यायला, पण मलाच जरा यायला उशीर झाला इकडे. तो तिकडे सूरज थांबलायचा मग दिसला का तुम्हाला? हा बघा, इथे सूरज थांबलाय आपला. तर सूरज आपल्याला भेटला मित्रांनो, आणि इकडनं शाळा सुटल्या शाळेतल्या पोरांची, आणि आपण फायनली पोहोचलोय भगूरमध्ये. जाऊया आपण आता पुढे. आणि मित्रांनो, आज तो ब्रिज आहे आपला, इकडनं आपली ट्रेन गेली मगाशी, आणि ती देवळाली कॅम्पला जर थांबली असती तर आपण कधीच घरी पोहोचलो असतो. तिथून पण आपल्याला भरपूर वेळ लागला. 3 चक्क्या बघा आपल्या, ह्याच्या पवन चक्क्या आहे, तिकडेच आपलं मळा आहे, तिकडेच आपलं घर आहे, तिकडे म्हणजे या बाजूला कुठेतरी आहे. आणि आपण आता हेच मी तुम्हाला मगाशी दाखवलं ट्रेनमधून विजयनगर आहे. हा या नगरचं नाव मला आत्ता आठवलं. विजयनगरमध्ये जायचं आपल्याला नानांकडे, आणि तिकडनं मग आपण रात्री मळ्यात जाऊ. पण विजयनगरमध्ये आलेलो आहे आता, आणि विजयनगरमध्ये आपले नाना आहेत, त्या नानांकडे जाऊया, तिथं थांबूया. आणि मळ्यात पण जायचं आपल्याला. माझे मम्मी पप्पा पण मळ्यात आले होते, पण ते निघून गेले. आता ते परत गेले घरी वाशिंदला तिकडे. आणि आम्ही आज थांबलोय. उद्या आम्हाला आई सप्तशृंगीचं दर्शन करायचं आहे. ते केल्यानंतर आपण निघूया परत घरी वाशिंदला. ओके. आणि लेन्सवरती परत एकदा फॉग आलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं ब्लर दिसत असेल. हो, फायनली पोचलोय आम्ही आमच्या नानांच्या घरी. हे बघा इकडे. आणि आमचा सूरज भाऊ आम्हाला घ्यायला आला होता. आणि नाशिक रोडवरून देवळाली कॅम्पला येईपर्यंत खूप जास्त वेळ गेला, 1 तास तरी गेला. आणि आपण फायनली पोचलोय. कोण आहे घरात? कोण आहे? घरातले सगळे बाहेर. इकडे नानी बसले आमची. दीदी कुठे? ये देखो क्या कर रही है इधर. मेरे को लेने को आने वाली थी, पर गडबड अशी झाली की माझी ट्रेन सगळंच लेट, पाऊस सगळं मध्ये आलं त्याच्यामुळे. आता फायनली घरी पोचलोय. आणि थांबा जरा, नंतर बघू आपण काय प्लॅन आहे पुढचा, मळ्यात जायचं का नाही. मित्रांनो, घरात जे घट बसवलेत ना त्याची आरती चालू आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. आरती करायला घेतलेली आहे. मित्रांनो, आरतीचा झाली आपली. आंबे माताची आरती केली. आता प्रसादाचा लाभ घ्यायला या इकडे तुम्ही. अण्णा काय बोलतात आमचे? काय बोलतात तू अण्णा? ना बोला ना. आपली आता घरातली आरती झालेली आहे, आणि आज नवरात्रीचा 3रा दिवस आहे. आणि 3ऱ्या दिवसाला आपल्या इथं देवी मंदिरला, रेणुका माता मंदिरला खूप अशी गर्दी असते. आणि तिथं खूप सारे परिसरातील भक्तगण या ठिकाणी येत असतात. ओके ओके. तर आपण जाऊया आता थोड्या वेळात बघायला, जेवण झाल्यानंतर. मित्रांनो, आता आम्ही जेवण वगैरे करून बसलेलो आहे, आणि इथून आता आम्ही चाललोय देवी मंदिरच्या यात्रेत. देवी मंदिर म्हणजे रेणुका माता मंदिर भगूर, इकडच्या यात्रेत चाललोय. सो बघूया तिकडे काय काय होतंय. सूरज, हा मुलगा पण आमच्या सोबत येणार आहे. क्रेटा लावले आपल्याला, क्रेटा घ्यायचे नानांना आपल्या. तर त्याच्यामुळे ती टीव्हीवर लावायला घेतले, बघू शकता. कोणती घ्यायची ना? क्रेटा घ्यायची का कोणती? अरे सध्या क्रेटा नको आता. पण कोणती गाडी? बोलेरो. बोलेरो. हा, बोलेरो. बोलेरो नाही, मग कोणती होती? कोणती होती? स्कॉर्पिओ. 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 तर आम्ही निघाले आता मित्रांनो घरातून. आता रेणुका देवी माता मंदिर, भगूरची रेणुका देवी माता मंदिर आहे, तिकडे चाललोय. आणि तिथे यात्रा पण भरते मोठी मस्त, भगूरची यात्रा नवरात्री देवीची आपले. तर जाऊया पहिले रेणुका माता मंदिरामध्ये जाऊया. मित्रांनो, ते समोर लाईटी पेटल्यात. सूरज हात करतोय तुम्हाला. समोर जिथे मंदिराच्या लाईटी पेटल्यात कळसावरती, तिथे रेणुका देवी माता मंदिर आहे. आम्ही तिकडे चाललोय आता रेणुका देवी माता मंदिरामध्ये जाऊया आपण आता रेणुका देवी माता मंदिरामध्ये. आणि देवीच्या 3.5 पीठापैकी एक मानलं जातं या रेणुका देवी माता मंदिरला, जी भगूरमध्ये आहे. आणि असे महाराष्ट्रामध्ये बरेच रेणुका देवी माताचे मंदिर आहेत, त्यापैकी भगूरला आपल्या इथे एक रेणुका देवी माताचं मंदिर आहे. आणि नवरात्री उत्सव असल्यामुळे थोडीफार गर्दी दिसते, जास्त नाही थोडीफार आहे. आणि असे हे केलेत जायला रस्ते, आपल्याला रस्ते म्हणजे जास्त भाविकांची जास्त गर्दी नको व्हायला त्याच्यामुळे. आणि तिकडची लाईन ती स्त्रियांची होती,
इथे मस्त अशी रांगोळी काढले मध्ये उभे आहेत आम्ही आता आणि 5 मिनिटात आता देवीचं दर्शन करूया. सुरेश भाऊनी खूप जोरात घंटा वाजवला आमच्या. सिंहाचं दर्शन मित्रांनो, आईचं वाहन आपल्या सिंह. मित्रांनो माझ्यासोबत तुम्ही पण देवीचं दर्शन घ्या. हे बघा आई रेणुका माता देवी. ओके, नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर येथे असलेले आई रेणुका माता देवीचं मंदिर आहे. छोटं आहे पण खूप मस्त आहे, छान आहे. नवरात्रीमध्ये भरपूर इकडे गर्दी असते आणि बाहेर यात्रा पण असते. आपण त्या यात्रेमध्ये पण जाऊया आता. मित्रांनो सूरजला कुंकू लावते, त्यांनी लावायचा विसरला होता तिकडनं आणि मी लावून आलो होतो, म्हणजे आतमध्ये लावून घेतलं मी पण. मित्रांनो मंदिराच्या समोरच इकडे बारव किंवा विहीर बोलतात त्याला. तर त्या विहिरीमध्ये त्या पाण्यामध्ये जर स्नान केलं ना तर शरीराचे म्हणजे आपल्या त्वचेवरचे सगळे रोग जातात असं मानलं जातं. तुम्हाला दाखवते बघा, इकडे इकडे येते बारव, हे बघा. आणि खूप मस्त आहे. इथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता. त्वचेचे काय रोग असतील ते जातात असे मानले जाते, कारण देवीचं ब्लेसिंग्स येते आपल्याला. आपल्या भगूरची जत्रा भरलेली आहे इकडे, बघू शकता. इकडे मागे भगूरची जत्रा भरले. आणि भगूर म्हणजे तुम्हाला काय एक गोष्ट आठवते का इतिहासातली? वीर सावरकर यांचं जन्मस्थान आपलं भगूर आहे. आपल्याकडे कॅश नाही, आता कॅश आणायला चाललोय आपण. जिजूंचे मित्र आहेत त्यांच्याकडे. ओके, जिजूंचे मित्र आहे तिथे दिदीच्या, त्यांच्याकडे जाऊन कॅश घेऊन येऊ आपण. ते जत्रेमध्येच आपले रिलेटिव्ह आहेत, त्यांनी दुकान त्यांचं बंद केलंय पण आपल्याला कॅश दिली. आता कॅश घेऊन हा बघा छोटे पैसे कसे घेऊन चाललाय. फुल पैसा ही पैसा आहे. आज तो पालने पे बैठ के ही रहेंगे हम लोग. तर मित्रांनो आपण आता तिकीट काढायला आलोय काउंटरवरती. तिथे आपले तिकीट काढते. तिकीट्स घेतलेले आहेत 52. जाऊया आपण आता. चलो भाई, तिकीट बिकीट दे दिया है, अभी सीधा अंदर जा रहे. आलोय मित्रांनो. आपल्याला त्या टोकावर बसायचं. टोकाची जर सीट आपल्याला भेटली नाही तर थांबणार आम्ही. आम्हाला टोकावर जायचंय, समोरच्या टोकावर. तुम्हाला भाई इथं आम्ही बसतोय तिघं, कारण का वरती पकडायला जागा नाही आणि हेच शेवटचं टोक आहे. आणि भाई फायनली बसलोय आम्ही टोकालाच आहे एकदम. आणि आता चालू झाल्यावर मजा बघूया. इकडनं पूर्ण दिसतो व्ह्यू बघा, पूर्ण. वरती चालू गेल्यावर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मागे ते लोक एकदम उभे राहिलेत. आम्ही सेकंड लास्ट सीटवरती आहे. आमच्या मागे लास्ट सीट आहे. आणि इकडे थोडे अजून लोक भरले नाही. थोडे लोक भरले ना, म्हणजे त्या कोपऱ्याला पण लोक बसलेत बऱ्यापैकी. इकडे कमी आहेत. जेव्हा इकडे बसतील तेव्हा नंतर मस्त झुला चालू होईल आपला. इकडे समोर मित्रांनो लहान लहान मुलांचा हेलिकॉप्टर उडतोय, गोल 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 फिरतोय. मित्रांनो आपला रहाट आता आहे, फिरतंय. आणि तो तिकडे ऑपरेटर हा बघा इथे फुल गिअर मागं पुढं लिव्हर घ्यायचंय. हा बघा इकडे मध्ये तर काय एवढं वाटत नाही, पण आम्ही ज्या टोकाला बसलो तिकडनं वाटतं. खतरनाक व्ह्यू दिसतो. अरे भाई चालू झालंय. पूर्ण 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 मेला भरलेला दिसतोय इकडनं आपल्याला समोरच्या लोकांची. भाई समोरच्या लोकांची अवस्था बघा मित्रांनो कशी झालेली आहे. भाई फायनली खूप वरती गेलेला आहे आपला झोका आता. अरे बापरे अरे तो बघा कसा रडतो मित्रांनो. तुम्हाला बापरे एवढ्या छोट्या पोराला एवढ्या टोकाला का बसवलं मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिकडे. आणि आम्ही इकडे पैसा वसूल आहे भाई, पैसा वसूल. मित्रांनो हा इकडे जो पाळण्याचा ऑपरेटर आहे भाई कंटिन्यू सांगतो 5 मिनिटाच्या वर झाला अजून तो हलवतोय आपला पाळणा. म्हणजे 100 रुपयात पैसे वसूल झाले आपले. त्यांनी भरपूर वेळा आपल्याला फिरवलं इकडं. तो बघा मग अशी 2 वेळा बाजूला गेला काहीतरी करत होता, परत आला, परत तो लिव्हर जो येतो आपला ते बघा परत तो गिअर मागं वळतोय, फुल पळवतोय, फुल पाळणा पळवतोय. 100 रुपयात भाई पैसा वसूल. 100 रुपयात मी एवढा कधीच नाही फिरलो. 5 ते 10 मिनिटं झाले त्याने आपल्याला पाळण्यात फिरवले भाई. हो बारीक पोरं इकडे फुल वाटायला लागली बघा ती समोर. शांत झाला तो बघा मित्रांनो. हा शेवटी पोरगा रडून शांत झाला. आता काय करणार बोलतात, पाळणा थांबतच नाही. मित्रांनो इकडे उभे ते कधीपासून वाट बघत होते. 5-10 मिनिटं झाले कधी पाळणा बंद होतो बोलतात. फायनली आम्ही आता उतरतोय, जाऊया दुसऱ्या पाळण्यामध्ये. हे भाई पैसा वसूल कर दिया तुमने बहुत अच्छा. 5-10 मिनिट तक भावाने आपल्याला घुमवलंय. लय मजा आली. दुसऱ्या पाळण्याचा वापर आता. हे आम्हाला हिंदी मराठी मिक्स आहे थोडी. आम्ही चिल्लर गोळा केलेली. मित्रांनो चिल्लर गोळा केलेली आहे. शेवटच्या इकडच्या पाळण्यात जायचं आपल्याला. खूप मोठा पाळणा आहे हा पण. आणि 300 रुपये बोलतोय. त्याला बोललो 260 आहेत आमच्याकडे, तर नाही ऐकत. आणि खिशातून आम्ही शोधले, कसे तरी भेटले थोडेफार पैसे. तिकीट काढू आणि पटकन वरती जाऊ आपण. आता तिकीट्स घेतलेले आहेत मित्रांनो, जाऊया आपण आता. जस्ट वरती आलोय आम्ही. आणि हा का मित्रांनो हा मेन खिलाडी
पूर्ण पाळणं फिरवण्याचं काम त्याच्या हातात आहे. तो आता हळूहळू काय करतोय, एक एक दोन दोन जणांचे म्हणजे जे रिकामे आहेत ते बॉक्स खाली आणतो, इथे त्यात बसवणार वाटतं आता आपल्याला. आणतो का फिरवतो काहीच समजत नाही. इतक्या स्लो फिरवत असेल तर भाई पैसे वसूल घेणार, रिटर्न घेणार आम्ही. मित्रांनो, वजन त्याला बॅलन्स होत नव्हतं, दोघा जण उतरवलंय त्याने आता आणि त्याच्यामुळे नीट फिरत नव्हता. तरी मी विचार करतोय असा हळूहळू का पाळणा फिरतोय, थोडासा थांबतोय. त्याला एवढं वजन जास्त नको रे करू. पाळणा वेळेला सटकला तर वरून 100 रुपयात खाली, 100 रुपयात वरून खाली, 100 रुपयात खाली नाही 100 रुपयात वरती. पहिले 100 रुपयात वरून खाली हो आणि मग वरती जाऊ. तिकीट डायरेक्ट वरचं तिकीट. आयला एवढं नको करू, 100 रुपयासाठी तू लोड नको घेऊ मित्रा. हे मित्रा, चालवणारा मित्रा. ओके मित्रांनो, पाळणा आता जरा गोल गोल फास्ट फिरायला लागलेला आहे. इकडे बघू शकता तुम्ही, मागासपासून त्यांच्या पाळण्यावरती लोड येत होता वाटतं, आता प्रॉपर व्यवस्थित चालू केलेलं आहे का मित्रांनो. इकडे अजून भरायचं काम चालू आहे आणि इकडे अजून माणसं भरपूर लाईनीमध्ये उभे आहेत. आणि हाय केलंय त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये. सूरज बघा आपल्या एकदम जवळ आले आता. आता पाळणा आपला आकाश पाळणा जोरात चालू होणार आहे आता. तर आपल्याला या पाळण्यामध्ये एवढी काय मजा नाही येते मजा काय मजा नाही, काहीच नाही मजा येत मित्रांनो. एकदम हळूहळू फिरतोय. जेवढी त्या होडीमध्ये मजा आली तेवढी मजा या पाळण्यामध्ये नाही येते यार. तिकीट खत्म हो गया, पैसा खत्म हो गया, पाळणे से उतर के हम जा रहे अभी घर. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच एंड करू. आपल्याला वणीला उद्या सकाळी जायचे. उद्या सकाळी आपण वणीला जाऊ. तो ब्लॉग पार्ट 2 मध्ये टाकतो मी, कारण का ब्लॉग खूप मोठा होईल आता. मागून जत्रेतून आपण आलोय आता. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करून टाका. आपले 2000 फॉलोअर्स लवकरच होणार आहेत. तर लवकर जे नवीन असेल त्यांनी पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटू उद्या. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. ओके.